हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण 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 हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावर ठेवले हा करकटावर ठेवले सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर हो करकटावरी विभुनिया करकटावरी देवनिया तुळसी हार कासे पितांबर तुलसी हार कासे पितांबर कासे पितांबर हार कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गारा कासे पितांबर आवडे निरंतर येचे ध्यान ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान तुलसी हार कासे पितांबर तुलसी हार कासे पितांबर हो अवडे निरंतर येचे दान अवडे निरंतर येचे दान मकर कुंडल गणपती श्रवणी मकर कुंडली श्रवणी कौस्तुभमणी विराजिता तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतर येते ध्यान ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुलसी हार कासे पितांबर तुलसी हार कासे पितांबर हो अवडे निरंतर
विठोबा रखुमाई 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय हरे 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 जय राम हरे जय जय राम 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 जय राम जय 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 हरे 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 जय राम हरे जय जय राम 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 जय राम हरे जय हरे 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 जय राम हरे जय जय राम 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 जय हरे 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 जय राम हरे 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 जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया वडी म्हणून विठ्ठल
विठ्ठली आवडे मन विठ्ठली आवडे मन विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाची बाप रखवा देवीवर बाप रखवा देवीवर बाप रखवा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखवा देवीवर बाप रखवा देवीवर बाप रखवा देवीवर महाविठ्ठल बरबा तो हा माधव बरबा महाविठ्ठल बरबा तो हा माधव तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम। आपुला तो एक देव करुणी घावा आपुला तो एक देव करुणी घावा आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घावा विना शिवा सुख देने बिना जीवा सुख नोई देने बिना जीवा सुख नोई रति माई के दुखाती रति माई के दुखाती जनती रति माई के दुखाती रति माई के दुखाती जनती आहि आदि अंति अवसान आदि अंति अवसान आहि आदि अंति अवसान अविनाश करिया बोलिया अविनाश करिया बोलिया अविनाश करिया बोलिया अविनाश करिया बोलिया गोविंदा लावे मना पिसे गोविंदा जी लावे मना पिसे गोविंदा जी कामने कामरणे सुखमने कामरणे चितरे कामने कामरणे सुखमने कामरणे उत्तमति उरे कीर्ति मागे उत्तमति उरे कीर्ति मागे उत्तमति उरे कीर्ति मागे रति माई के दुखाती रति माई के दुखाती जनती रति माई के दुखाती रति माई के दुखाती जनती आदि आदि अंति अवसान नाहि आदि अंति अवसान नाहि आदि अंति अवसान कुमार कुमार विडवार कुमारी विडवार कुमारी विडवार कुमारी रे ना
देव करो निज्ञान आपुला तोय देव करो निज्ञान आपुला तोय देव करो निज्ञान आपुला तोय देव करो आपुला तो एक देव करुणिका आपुला तो एक देव करुणिका आपुला एक देव करुणिका आपुला देव करो निज्ञान आपुला तोय देव करो निज्ञान आपुला तोय देव करो निज्ञान आपुला तोय देव करो देव करुणिका आपुला एक देव करुणिका आपुला एक देव करुणिका आपुला एक देव करुणिका तेरे बिना सुख तेरे बिना जीवा सुख ये रचे माय के दुख के ये रचे माय के दुख ये रचे माय के दुख ये रचे माय के दुख तेरे बिना जीवा सुधा है तेरे बिना जीवा सुधा ये रती माई दुखाची जनीती ये रती माई के दुखाची जनीती ये रती माई का दुखाची जनीती ये रती माई के दुखाची जनीती नाय
ये रति माई के दुख के जले ये रति माई के दुख के जले ये रति माई के दुख के जले ये रति माई दुख स्वर्गातील समस्त गंधर्वांनी एकत्र यावं, कंठाचा अंश ज्यांना समर्पित करावा, असे महाराष्ट्रातील दिग्गज स्वरकंठमणी साक्षात मृदुंगाची देवता असणाऱ्या इंद्रदेवतेनं या भूमंडळावरती उतरून ज्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी, असे परमश्रद्धे आमचे ताल महर्षी आणि वारकरी सम्राट दंडक ज्यांच्यामुळे आबादित आहे ते परम आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी, या सर्वांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. मॉनिटर द्या थोडंसं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, हे रती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान, अविनाश करे आपुलियायसे लावी मना पिसी गोविंदाचे, हे रती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान, तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, हे रती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान. विठ्ठल माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रूपणे पांडुरंगा. पांडुरंगा
तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. हे रती माईक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहेत, पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानेही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहेत, पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहेत, पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि बाबा, जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत, पण त्या हातांनी या मृत्यूलोकात ते कोणतंही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसाररूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं, हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलं नाही. आणि ते समजावून देत या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या ब्रह्मांडाला दिला, ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि तसंही जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकातील यथार्थ जीवनाचा साक्षात प्रवास कसा असावा आणि परिपूर्ण प्रवास कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे तर खरं तर बाबांचं जीवन होतं. कारण 2022 मध्ये आपण याच ठिकाणी बाबांचा खऱ्या अर्थानं शतक महोत्सव सोहळा साजरा केला होता. आणि तदनंतर बाबांचं वयाच्या 102व्या वर्षी खऱ्या अर्थानं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण जीवनाचा यथार्थ परिपूर्ण प्रवास अध्यात्मशास्त्राद्वारे जरी पूर्ण झाला असेल तर कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला तर कुटुंबातून वडिलांचं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होत नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे मी जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाहीत, तर या मृत्यूलोकातील भाव आहेत. आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं आणि कैक वर्षापूर्वी या कुटुंबातून आईंचं झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण घरात आई वडिलांचं असतं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेत जावं. तेव्हा मनाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात माता पित्याच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी
आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा, त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीच्या आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून मातापित्याच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला धर्मशास्त्राने या मृत्यूलोकामध्ये एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यातील 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकामध्ये अंत्यसंस्कारामध्येही एकूण या मृत्यूलोकात जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत त्या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जानकरांच्या अंतकरणामध्ये एक प्रश्न असाही निर्माण झाला असेल की महाराज तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा अंत्यसंस्कार आणि त्यातही हिंदू धर्मशास्त्रामध्ये या मृत्यूलोकात एकूण जी 16 श्राद्ध आहेत त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा पुण्यस्मरण विधी. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहे? आता विषय निघालाच आहे. तर प्रस्तावनेच्या सुरुवातीला 10 मिनिटांमध्ये आपण पहिल्यांदा ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला विषय तत्वानं गरुड पुराण असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही धर्मशास्त्रीय धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामधून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आले यमदूतांना या देहातील जो देह पंच महाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या गणित अभ्यासक्रमामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आले यमदूतांना या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण आम्हाला असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला 7व्या स्कंदा आधारे 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या मृत्यूलोकात या देहातील प्राण गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा नियम आहे परिस्थिती कुठलीही जरी असेल तरी प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत या मृत्यूलोकात या देहाला अग्निडाग देता येत नाही. विठ्ठल महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह आंघोळीला बाहेर घेतला जातो आणि आंघोळ झाल्यानंतर जानकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या अहिल्यानगरच्या मातीमध्ये उपरणं असं म्हणतो.
आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता जर तुम्ही पूर्वेकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर अलीकडे परभणी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर परिसरात गेलो तर त्या ठिकाणी बाजरीचं पीठ किंवा बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर खऱ्या अर्थाने इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि विशेष तत्वानं आपण आपल्या नाशिक खऱ्या अर्थानं अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर आलो तर मला वाटतं आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो. त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरण्यातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो. आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे वैकुंठधाम मध्ये घेऊन जात असतो. मग महाराज पिढ्यानपिढ्या आणि वर्षानुवर्ष आम्ही हेच पाहत आलोय. पण खरंच याला काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? खरंच याला काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे पारमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि पारमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय त्या अंश रूपानं आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि लक्षात ठेवा महाराज, म्हणून तर खऱ्या अर्थानं वाल्यक्य शास्त्राच्या स्कंद क्रमांक 2 अन्वये जर आम्ही पाहिलं तर भात म्हणजे तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर मी तांदूळ तर्पित करतो. तेव्हा लक्षात ठेवा महाराज, आम्ही फक्त तांदूळ तर्पित करत नाही, त्या अनुषंगानं या मृत्यूलोकामध्ये त्या विसाव्याच्या ओट्यावर आम्ही या देहाचं पहिलं श्राद्ध पूर्ण करत असतो, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्रातून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणाचे शब्द आहे अमान्य श्राद्ध. आणि यातही खऱ्या अर्थानं आपण जेव्हा तांदूळ तर्पित करतो तेव्हा लक्षात ठेवा महाराज, धर्मशास्त्रानुसार त्या देहानं या मृत्यूलोकात केलेला प्रपंच आपण शेवटी त्या विसाव्याच्या ओट्यावर अर्पित करत असतो. म्हणून विसाव्याच्या ओट्यावर येईपर्यंत त्या प्रेताचा चेहरा घराकडे असतो, पण विसाव्याच्या ओट्यावरती जेव्हा तांदूळ तर्पित करतो त्यानंतर त्याची दिशा वैकुंठधामकडे केली जाते. कारण त्या ठिकाणी या मृत्यूलोकातलं कर्ज पूर्ण होतं आणि आपला पुढचा प्रवास सुरू होतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. त्यानंतर आपण वैकुंठधाम मध्ये आल्यानंतर लक्षात घ्या, आज पुन्हा एकदा नळेवाडीच्या मातीमध्ये महाराज हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं, जेव्हा या देहाला खऱ्या अर्थानं अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही. खऱ्या अर्थानं तो त्याचं यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ हा शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून यापुढे आपल्या या गावामध्ये एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. या पुढच्या काळात वैकुंठधाम मध्ये जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर सर्वप्रथम हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर सर्वप्रथम कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून याचपासून आपल्या गावात एक गोष्ट लक्षात ठेवा, या पुढच्या काळात जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडे मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण गरुड पुराण आधारे उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आज पुन्हा जाणकार मंडळी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे,
त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का, कळशी चालते का, चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कुठल्याही प्रकारचा चमचा चालत. समजलं, त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारं हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखा शास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा गेलेली विधानसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे आपण वर्तमान व्यवहारामध्ये जर पाहिलं तर दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण व्यवहारात या बोटाचा वापर करतो. त्यानंतर खऱ्या अर्थानं या बोटाला अनामिका असं म्हणतात. आणि अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण खऱ्या अर्थानं महाराज पूर्वंपार काळापासून आपल्याकडे पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही ते एक तर मंदिराच्या दानपिटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि याही पुढे जाऊन जर शास्त्र आधार घ्यायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपल्याकडे जेव्हा घट उचलला जातो, लक्षात घ्या महाराज, आणि अंत्यविधीमध्ये जो अग्निडाग दिला जातो, ती अग्नी वैकुंठधाम मध्ये पेटवली जाते का? तर नाही. ती अग्नी आपल्या घरामध्ये घटात आणली जाते आणि त्या ठिकाणी त्याच अग्नीनं म्हणजे घरच्याच अग्नीनं शेवटचा डाग दिला जातो. याचं कारण शास्त्रानं असं सांगितलंय, जेव्हा आपल्याकडे सप्तपदी होते तेव्हा यज्ञ प्रज्वलित होतो, ती अग्नी मंत्रित होते, ती अग्नी आपल्या घरी येते, आयुष्यभर आपली सोबत करते आणि शेवटचा अग्निदाह त्याच अग्नीनं दिला जातो. म्हणून तर विवाह संस्कारामध्ये शास्त्रानं करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला हिंदू धर्मशास्त्रानं अनन्यसाधारण महत्व दिलंय. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त वर्ष श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या इथं होतात का? आज खऱ्या अर्थानं नम्रतेची या समस्त ग्रामस्थांना एक विनंती आहे आणि या कुटुंबालाही एक विनंती आहे की बाबांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, कारण बाबांच्या शतक महोत्सवाला आपण राम मंदिरांचं काम हाती घेतलं आणि खऱ्या अर्थानं अवघ्या 2 वर्षामध्ये एवढा सुंदर स्वर्ग, मला वाटतं 1च वर्षामध्ये एवढा सुंदर स्वर्ग आकाराला आला. त्याचप्रमाणे बाबांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील जे वैकुंठ धाम आहे, त्या वैकुंठ धाममध्ये वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांपैकी जे वृक्ष नसतील त्या वृक्षांची लागवड जर आपण केली तर 1 वर्षात हे सगळे वृक्ष आपल्या हाताशी येतील. आणि या समिधा शोधण्यासाठी ऐनवेळी आपली कुठेही धावपळ होणार नाही. या समिधा आपल्याला वैकुंठ धाममध्ये उपलब्ध होतील आणि शेवटचा शास्त्रविधी होण्यात, शास्त्र संमत होण्यात मदत मिळेल. पण जाणकारांच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच भाव आहे की महाराज तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने या समिधा त्या चितेवर अर्पण करण्याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं, जेव्हा या देहाला अग्नी डाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, चिता राहत नाही, तिथे काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून या समिधा त्या चितेवर अर्पणच केल्या पाहिजेत. तरीही खऱ्या अर्थानं माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, महाराज तुमच्यापैकी अनेकांनी वास्तुशांतीचे यज्ञ पाहिलेत, मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळे केलेत,
कोणत्याही यज्ञामध्ये तुम्ही आजपर्यंत रॉकेल किंवा टायरचा वापर होताना पाहिले का? आणि जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा किंवा खऱ्या अर्थानं वास्तुशांती यज्ञात केला, तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग या देहाचा वैकुंठ धाममध्ये यज्ञ होत असताना जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर करणार असू तर याही देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून आपल्या गावातील मूळ वृक्ष 102 वर्षांचं आयुष्य ज्यांचं होतं, बाबांच्या स्मरणार्थ जर आजच्या दिवशी खरी श्रद्धांजली ग्रामस्थांतर्फे बाबांना कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या पुण्य पावन तीर्थक्षेत्र गावामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागामध्ये पिढ्यानपिढ्या एक शब्द प्रचलित आहे, कडुघास काढणे. बरोबर ना? ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर आपण नाशिकला जाऊन येतो केशर्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये तदनंतर 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध. विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं वैकुंठवासी स्वर्गीय चिमणराव अमृता पाटील सहाने खऱ्या अर्थानं बाबांचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त सुरू असणारा हा ज्ञानदान सोहळा खऱ्या अर्थ 2 वर्षापूर्वी अभिष्ट शतक महोत्सव सोहळा या ठिकाणी झाल्यानंतर जीवनाची परिपूर्णता सांगता इच्छा मरण कसं असावं आदर्श उदाहरण म्हणजे यथार्थ या मृत्यूलोकामध्ये बाबांचं जीवन होतं. बाबा जरी देहरूपानं गेले असतील पण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांच्या आदर्श चिरंजीव आदरणीय श्री अशोकदादा चिमणराव सहाने, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं राजाभाऊदादा चिमणराव सहाने, त्याचप्रमाणे संतोषदादा चिमणराव सहाने, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या वत्सलाबाई आई दशरथ घुले, नंदाबाई आई रावसाहेब यादव, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांचे 5 बंधू, 1 चुलत बंधू, अशी खऱ्या अर्थानं हा भरलेला परिवार. आणि जर यथार्थपणे जीवन पाहिलं तर आपल्या मायभूमीची सेवा करणारे अशोकदादा असतील, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेकडे खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला कल झुकवलेला आहे ते संतोषदादा असतील आणि सामाजिक राजकीय क्षेत्रावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं फार मोठं नाव शून्यातून निर्माण केलं ते बाबांचे चिरंजीव राजाभाऊ दादा असतील. कारण खऱ्या पाहायला गेलं तर अत्यंत गरीब परिस्थिती, बाबांचं जीवनचरित्राचा यथार्थ मागोवा जर घ्यायचं म्हटलं तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे चिमणराव बाबांचं जीवन होतं. कारण खऱ्या अर्थानं आज आपल्याकडं पाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. परमात्म्याची ऋषीमुनींच्या मातीला कृपा आहे. एक काळ असाही होता की खऱ्या अर्थानं बारमाही पाण्याची सोय नसल्यामुळं 6वी ज्या दिवशी 5वी पुजायची त्याच दिवशी आणखी एक शब्द ते मात्र त्या कुशीमध्ये टाकायची जे नाव होतं गरिबी. आणि याच प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत कमी वयामध्ये बाबांची पावलं मुंबईकडे निघाली. व्यवसायाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये यथार्थ प्रवास करत असतानाही त्यांनी गावाकडे शेती व आपल्या कुटुंबालाही योग्य दिशा देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं इथं बसलेला कुणीही सांगेल की प्रत्येक माणसाचा एक तरी शत्रू असतो, पण बाबा मात्र याला अपवाद होते. कारण शत्रुत्व नावाचा शब्द त्यांच्या जीवनात कधीच नसता. लहानांमध्ये लहान आणि थोरांमध्ये थोर म्हणून घडणारं हे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. योग्य संस्कारांचा परिपाक आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना दिलेला वसा आणि वारसा आणि त्यातून आपल्या खऱ्या अर्थानं गरिबीतून चटके सहन करून आपल्या मुलांना म्हणजे ती खऱ्या अर्थानं चिरंजीव असतील, कन्या असतील, बाबांनी यथार्थ एक संस्कारांचा वसा त्यांच्या पाठीवर दिला की बाळांनो, जीवनात तुम्ही कितीही संपत्ती कमवा पण आयुष्यात एक तरी दिवस असा येतो त्या संपत्तीची वाटणी झाल्याशिवाय राहत नाही. पण आयुष्यात जर काही खऱ्या अर्थानं कमवायचं असेल ती संपत्ती, ज्ञान आणि संस्कार कमवा. कारण संपत्तीची कधी वाटणी होईल पण आयुष्याचा शेवटचा क्षण आला तरी ज्ञान आणि संपत्तीची कधी वाटणी होत नाही.
हाच वसा आणि वारसा अशोकदादा, राजाभाऊदादा, संतोषदादांनी आपल्या यथार्थपणे आपल्या अंतकणात रुजवला. म्हणून तर खऱ्या अर्थानं अशोकदादा मायभूमीची सेवा करत असताना त्यांनी संतोषदादांना स्पर्धा परीक्षांकडे वळवले आणि खऱ्या अर्थानं राजाभाऊदादांचा व्यवसायाच्या निमित्तानं इंडस्ट्रीला प्रवेश झाला आणि त्यातूनच त्यांनी खऱ्या अर्थानं समाजकारण राजकारणाचा वसा जोडत सध्या खऱ्या पाहिला गेलं तर सिन्नर खरेदी विक्री संघ संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत असताना त्यांनी आपल्या वडिलांचा शतक महोत्सव सोहळा साजरा करताना आईंच्या स्मरणार्थ 2 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं मंदिराचं काम सुरू केलं. आज तो स्वर्ग आपण पाहतो आहोत आणि हाच खऱ्या अर्थानं प्रवास होत असताना यथार्थपणे म्हणजे आपल्या जीवनाची परिपूर्ण बाबांचं आपल्यातून 1 वर्षापूर्वी झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आपल्याकडं खरं तर आज वेळ कमी आहे आणि कमी वेळेत पुढे जायचं आहे. म्हणून जात असताना मात्र आज जाणीवपूर्वक काही प्रश्नांची उत्तरं या निमित्तानं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण आता आपण प्रस्तावनेमध्ये एकूण किती खऱ्या अर्थानं श्राद्ध पाहिली? 15 म्हणजे खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण विधी. पण सध्या जर आजूबाजूला नजर टाकली खऱ्या अर्थानं महाराज तर एक फार मोठा रोग गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपल्याकडे पाहायला मिळू लागलाय. आणि या 4-5 वर्षामध्ये अत्यंत वेगानं घराघरापर्यंत एक आजार पोचलाय. मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे महाराज. त्यामुळे एक वाक्य मात्र जबाबदारीनं सांगतो, कोणताही आजार हा पहिल्यांदा शरीराला होत नाही. कोणताही आजार हा पहिल्यांदा मनाला होतो, नंतर तो घरात जातो आणि शेवटी तो शरीराला पोखरण्याचं काम करतो. आणि सध्या पितृदोष नावाचा आजार सध्या महाराष्ट्राला वेगानं पोखारतोय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि पितृदोष निवारण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातोय ते एकमेकांसोबत काठ्या घेऊन भांडतायत. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणूनच हात जोडून, कारण इथं बसलेला सगळा शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी जर म्हटलं कधी कधी 2-2 लाख रुपये आपल्या खिशात असतात तर कधी कधी वर्षभर लाख रुपये पाहायला मिळत नाही. आणि पितृदोषाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं जर एखाद्या कुटुंबातून लाख रुपये निघून गेले तर ते कुटुंब 3 वर्षानं मागं आल्याशिवाय राहत नाही. म्हणून हात जोडून तुम्हाला शास्त्राधारे एक वाक्य सांगून जातो, पितृदोष निवारण्यासाठी 1 लाख रुपये नाही, फक्त 1 रुपया खर्च आहे. किती? तो कसा हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता दुसरा प्रश्न असा आहे की व्यासपीठावरून आम्ही मोठमोठ्यानं सांगतो गेलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त झाला. आदरांजली व्यक्त करणारे वक्तेही सांगतात गेलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त झाला. मग जाणकार मंडळी थोडं बोलत चला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा जन्म आहे का? बोलत चला. जन्म आहे का? नाही. मृत्यू आहे का? नाही. मग जर मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जन्म आणि मृत्यूच नाही, मग त्यांची पित्र घातली पाहिजेत का? कारण सध्या काय झालंय महाराज, कपड्याचे मीटर महाराज तुमचे आता सेंटीमीटर किलोमीटर मध्ये वाढत चालले आणि आमच्याही खिशाची वजन वाढत चालली. पण श्रोत्याच्या मनात हे प्रश्न पडत नाही, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होत नाही, फक्त मागून आलंय आणि पुढे चाललंय. म्हणून जर हे विधी आम्ही करणार असू तर उद्याची तुमची विज्ञाननिष्ठ पिढी तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा जर आम्हाला शास्त्राधारे उत्तर देता आलं नाही तर आपलीच पिढी आपल्याच धर्मापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला समजेल, उमजेल अशा अत्यंत सोप्या भाषेमध्ये गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गरुडराजाला असं सांगतात, काळजी करू नका, आपण घड्याच्या काट्याच्या पुढे जाणार नाही. मग थोडासा वेग इकडे वाढवू. खऱ्या अर्थानं गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गरुडराजाला असं सांगतात, हे गरुडराजा, या मृत्यूलोकातील देहातील प्राण म्हणजे चैतन्य गेल्यानंतर त्याला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा कालखंड 1 दिवसांचा आहे. इथंच आपण 90% गल्लत करतो. कारण स्वर्गातील 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 1 वर्ष आहे. चंद्र या ग्रहावरचा 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 13 दिवस आहे. आणि मंगळ या ग्रहावरचा 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 21 दिवस आहे. मग त्या अनुषंगानं स्वर्गातला 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील किती? 1 वर्ष. मग इथून तिथपर्यंत पोहोचण्याचा कालखंड 1 वर्षांचा असेल तर 5.5 महिन्याच्या विधीला या देहाती 17 तत्व जी वर्षभरानं तिथं पोहोचणार आहेत ती माघारी येतील का? आणि ती जर माघारी आलीच नाही आणि त्यांचा कुळाला आशीर्वाद मिळाला नाही, त्या घराला पितृदोष आल्याशिवाय राहत. म्हणून शास्त्र आधारित तुम्ही कुठेही शोधण्याचा प्रयत्न करा. 5.5 महिन्याच्या विधीला धर्मशास्त्रानं खऱ्या अर्थानं परवानगी दिलेली
नाही. आणि जर काही कारण परत्वे 5.5 महिन्याचा विधी करण्याची वेळ आलीच तर तो विधी करून घ्या, पण घरातल्या घरात का होईना वर्ष श्राद्धाला पिंडदान विधी करावाच लागतो. त्याला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग गोडराजांना पुन्हा विचारलं, देवा मग या मृत्यूलोकातील जीवाच्या जीवशास्त्राचा प्रवास नेमका कसा आहे? यावर भगवान परमात्मा असं सांगतात, हे गोडराजा, या मृत्यूलोकातील देहातील प्राण गेल्यानंतर त्यासाठी या मृत्यूलोकात 2 संस्कार आणि 2 मार्ग आहेत. कोणते? यावर भगवान परमात्मा सांगतात, गोडराजा लक्षात घे, या देहातील प्राण गेल्यानंतर 13 दिवसापर्यंत त्या देहाच्या अनुषंगानं या मृत्यूलोकात जी क्रियाकर्म केली जातात त्याला प्रेत कर्म संस्कार म्हटलेला आहे. आणि 13व्या दिवसाच्या पुढे त्या देहाच्या अनुषंगानं या मृत्यूलोकात जी क्रियाकर्म केली जातात त्याला पितृकर्म संस्कार म्हटलेला आहे. म्हणजे आजचा हा पुण्यस्मरण सोहळा हा पितृकर्म संस्कार आहे. मग देवा 2 मार्ग कोणते? यावर भगवान परमात्मा सांगतात, गौडराजा लक्षात घे, या देहातील प्राण गेल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या वर्षभराच्या प्रवासामध्ये 2 मार्ग आहेत. कोणते? एक म्हणजे देवमार्ग आहे आणि दुसरा म्हणजे यममार्ग आहे. देवा दोन्हींमध्ये फरक काय? देवमार्ग सुखप्रदम आणि देवा यममार्ग भयप्रदम. म्हणजे आता आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की महाराज आपण एवढे चांगले वागतो आणि समोरचा एवढा वाईट वागतो तरी त्याचं जीवन फार चांगलं चाललंय आणि आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. लक्षात ठेवा, हा त्याचं प्रारब्धाची गती आहे. मात्र जेव्हा या देहातील प्राण जातात आणि वर्षभराचा प्रवास करतात तेव्हा प्रवासामध्ये जर या मृत्यूलोकातील कर्म चुकले असते तर यमकिंकर मारत झोडत नेतात. मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा. यमाचे किंकर बहुसाला, यमाचे किंकर बहुसाला, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा. यमाचे किंकर बहुसाला, यमाचे किंकर बहुसाला, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा, मारीची जोडीची तोडीची निष्ठुरा. आमचे समस्त देव गंधर्व आणि तालमर्षींसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, हा वर्षभराच्या प्रवासामध्ये जर प्रवास यममार्गाने झाला तर मारीती झोडीती तोडीती. आता इथंही आणखी एक प्रश्न आहे महाराज. आता मला वाटतं आपल्या परिसरामध्ये सध्या एक नवीन फॅड आलंय की गरुड पुराण वाचू किंवा गरुड पुराण घरात ठेवू नाही. आणि गरुड पुराण जर घरात ठेवलं तर व्यक्ती लवकर मरतो. आता आमच्या ऑफिसला जर कधी आला तर जवळजवळ 150 गरुड पुराण आहे आणि येईल त्याला भेट आम्ही गरुड पुराणच देतो. याचं कारण असं आहे महाराज, इथून जर तुम्ही पुण्याला निघालात तर आता खऱ्या अर्थानं हायवेचं काम सुरू असल्यामुळं तुम्ही इथं पहिल्यांदा मॅप चेक करता आणि कोणत्या मार्गाने जाणं योग्य आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि ट्रॅफिक पासून वाचलं जाईल यासाठी आपण मॅप तपासतो, बरोबर. आणि तो मॅप तपासल्यानंतर त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपला त्रास कमी होतो. मग या मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थानं राज्यांचा मार्ग दाखवणारा मॅप जर कोणता असेल तो गुगल मॅप आहे. मात्र या देहातील प्राण गेल्यानंतर वर्षभराचा जो प्रवास आहे त्या प्रवासातला योग्य मार्ग कसा असावा आणि दुःखाचे टोलनाके संकटांचे टोल ब्रेक कसे वाचावेत हा सांगणारा दिशादर्शक मॅप या मृत्यूलोकात जर कोणता असेल तो गरुड पुराण आहे. म्हणून डोळे मिटण्यापूर्वी एकदा तरी गरुड पुराण वाचलंच पाहिजे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. आता जे कीर्तनाच्या सुरुवातीला होते मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं या देहातील प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत. याचं कारण काय?
तर या देहाती 17 तत्व स्वर्गापर्यंत पोहोचतात, पुन्हा माघारी येतात. आणि माघारी आल्यानंतर जेव्हा आपण घरापासून घट उचलतो तेव्हा घटाच्या मागे अंश रूपाने निघतात. आणि 20व्या ओट्यावर आपण कोणतं श्राद्ध केलं? जाऊ कमी अमान्य नावाचं श्राद्ध केलं, जे आपण तांदूळ तर्पित करून केलं, बरोबर. त्या तांदळावर या देहाती 17 तत्व विराजमान होतात. पण पुन्हा इथं मध्ये एक प्रश्न आला. आता आपल्याकडे अंत्यविधी पाहणं शुभ की अशुभ? इकडं शुभ, इकडं काही ठिकाणी अशुभ. आता याचं उत्तर सोपं करून सांगतो महाराज. आता प्रत्येक गावात 2-3 नमुने असतात. असंच एका गावामध्ये एक नमुना होता महाराज, ज्याला सकाळी उठल्याबरोबर चहा लागत नव्हता, दारू असल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नव्हता. आणि प्रत्येक गावात 4-2 लोक हुशार, वारकरी हुशार. मग वारकऱ्यांनी रोज हॉटेलवर आल्यानंतर एक विचार केला की एक दिवस याची दारू आपल्याला सोडायची आहे आणि या वर्षी त्याला पंढरपूरच्या वारीला न्यायचं आहे. मग वारकरी तशी डोक्याने हुशार राहतात, ते दिसायला भोळे राहतात. मग त्यांनी 6 महिने असं नियोजन आखलं की तो गावात दिसला का त्याला हॉटेलमध्ये चहा प्यायला न्यायचे. हा सांगायचे ह्या वर्षी आषाढीला जायचं. पाहता 4 महिन्यात त्याच्यात बदल झाला. दारू काही सोडली नाही, पण आषाढी वारीला पायी जायचं ठरलं. आता वाखरीला येईपर्यंत महाराज सगळे राम राम म्हणायचे आणि वाखरी येईपर्यंत हा रम रम करायचा. पण जशी वाखरी आली त्याच्या मनाचं मन आणि मत परिवर्तन झालं आणि त्यांनी असा निर्णय घेतला दारू सोडायची आणि माळ घालायची. पंढरपूरला पोचल्याबरोबर त्याने 2 टपोऱ्या मनांच्या माळा घेतल्या आणि त्या गळ्यात घातल्या. आता यात्रा संपली, ट्रक निघाला. तो म्हणला ह्या वर्षी ट्रकमध्ये मागे येणार, कारण वाखरीला येईपर्यंत डोक्यात राम नव्हताच, रमच होती. पण आता मी पायी माघारी येणार. आता मला प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे, तो पायी माघारी आल्यानंतर त्याचे पाय धुतले जातील की नाही? धुतले जातील. याचं कारण काय? कारण तो कुणाला भेटून आला? तो पंढरीश परमात्म्याच्या चरणावर जाऊन आला, म्हणून खऱ्या अर्थाने त्याचे पाय धुतले जातात. मग या देहातील प्राण गेल्यानंतर पंचमहाभूत आणि 12 तत्व ही 17 तत्व स्वर्गापर्यंत पोचतात, पुन्हा माघारी येतात आणि माघारी आल्यानंतर अंश रूपानं घटाच्या मागे चालतात. मग त्यांचं दर्शन घेणं शुभ का अशुभ? म्हणून अंतयात्रा पाहणं शुभ आहे. आणि यातही गरुड पुराणाचं सांगतं, जर तुमचं रखडलेलं काम असेल आणि तुम्ही निघाला असेल नम्रपणे, अंतविधी असताना शवयात्रा जर पाहिली तर नम्रपणे नमस्कार करा, तुमची अडलेली कामं होतात, हे गरुड पुराण सांगतंय. आणि गरुड पुराणात यातही पुढे उल्लेख असा येतो, अंतविधीमध्ये जर आपण खांदा दिला तर या कलियुगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये एका यज्ञाचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होतं. हेही शवयात्रेचं महात्मा आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थाने त्या तांदळावर या देहाती 17 तत्व विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो, फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. मग जेव्हा आपण तो घट फोडतो तेव्हा त्यासाठी ज्यानं फोडतो त्याला जीवखडा म्हणतात, काही ठिकाणी आश्मा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? आश्मा. आता मला सांगा, तो जीवखडा किंवा आश्मा वैकुंठ धाममध्ये ठेवला जातो की घरी आणला जातो? तिथंच ठेवला जातो. नम्रतेची समस्त ग्रामस्थांना एक विनंती आहे, यापुढे तो जीवखडा वैकुंठ धाममध्ये ठेवायचा नाही. तो शुद्ध वस्त्रात आपल्या घरी आणायचा, घराच्या बाहेर ठेवायचा आणि दशक्रियेच्या दिवसापर्यंत स्नानादी विधी आटोपल्यानंतर हस्तरेखा शास्त्रात या पितृस्थानानं जर त्याला जल अर्पण केलं तर गरुड पुराण सांगतं त्या कुळाला कधीही पितृदोष येत नाही. आणि दशक्रियेच्या दिवशी आपल्याकडे 3 पिंड बनतात. मुख्य पिंड, मध्य पिंड, त्याला आपण लिंगपिंड म्हणतो. आणि ते प्रवाहित करताना तो जीवखडा त्यासोबत प्रवाहित केला पाहिजे. आता त्यातही आपल्याकडे आणखी एक पद्धत आहे महाराज, पावलं उमटणे. तुमच्याकडे आहे ना? मग ती कशाची उमटतात? ती तुळशी वृंदावनची असतात, चिमणीची असतात, कावळ्याची असतात. आणि मग आपण शोध लावलाय की त्या व्यक्तीला तो देह मिळाला. आता हा प्रवासच जर वर्षभराचा असेल, हा भीमशोध लावला कुणी?
लक्षात घ्या, या देहाती 17 तत्वांना वर्षभराचा प्रवास करायचा आहे. त्या प्रवासासाठी जो देह असतो त्या देहाची ती पावलं असतात, ती पुढची गती नसते. आता आपल्याकडे वेळ कमी, वेगात पुढे सरकूयात. आता मला सांगा, इथून पंढरीच्या आषाढीचे मुक्काम किती आहेत? 22 मुक्काम घेतल्यानंतर आपण पंढरीश परमात्म्याच्या चरणावर पोचतो. त्याप्रमाणे या देहातील प्राण गेल्यानंतर या देहाचे एकूण मूळ मुक्काम 16 पूर्ण आहेत आणि एक अर्ध मुक्काम आहे. म्हणजे बाबांच्या देहातील जेव्हा प्राण गेले तिथून पुढं दशपिंड विधीपर्यंत खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर बाबांच्या देहाती 17 तत्व ही त्या जीवखड्यामध्ये होती. त्यातही आपल्याकडे दशक्रिया दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 10व्या दिवशी कधीही होते. पण ब्राह्मण समाजामध्ये कुठलीही परिस्थिती असेल दशक्रिया 10व्याच दिवशी होते. आता आपल्याकडे आणखी एक पद्धत आली गावोगावी, मळ्यांमध्ये जथे तोडायची. कोणत्याही कार्याला अडसरा नको म्हणून आपल्याकडे जथे तोडतात, बरोबर ना? तुमच्याकडे तोडतात का? वारकरी संप्रदाय माणसं तोडायला नाही तर माणसं जोडायला शिकवतो. आता इथं जर कोणी ब्राह्मण काका असतील त्यांना विचारून घ्या की काका, जर खऱ्या अर्थानं आमच्याकडे एखादं लग्न असेल पण सुतक पडलं तर ते लग्न टाळावं लागतं किंवा आधी दशक्रिया करून घ्यावी लागते, तरच ते सुतक फिटलं जातं. पण ब्राह्मण समाजामध्ये एखादे खऱ्या अर्थानं सुतक पडलं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी जरी लग्न असेल तर दशपिंड 10व्याच दिवशी होतं, ते लग्न मात्र वेळेवर होतं. असं का? याचं कारण आहे महाराज. आणि हे कोरडे महाराज सांगतात म्हणून विश्वास ठेवू नका. ब्राह्मण काकांना जाऊन भेटा, यावर खऱ्या अर्थानं उत्तर घ्या. आणि उत्तर घेऊन जर मार्गक्रम केलं तर कोणती दशक्रिया 2ऱ्या-4थ्या दिवशी होणार नाही. दशपिंड 10व्याच दिवशी पूर्ण होईल आणि गेलेल्या व्यक्तीची गती योग्य राहील. मग त्याचं कारण काय आहे? तर आपल्याकडे लग्नाच्या दिवशी देवक काढतात, बरोबर? ब्राह्मण समाजामध्ये हे देवक लग्नाच्या 8 दिवस आधी काढतात. आणि लग्नाच्या 8 दिवस आधी जर देवक काढलं त्यानंतर कोणतंही सुतक त्या लग्नाला, त्या कार्याला लागू होत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे जर काकांबरोबर बोलून घेतलं तर आपल्याला कुठलाही खऱ्या अर्थानं जथे तोडायची गरज पडणार नाही किंवा कुठलीही अडचण राहणार नाही. आणि यातही जथे तोडण्याच्या पद्धतीत आणखी एक वाक्य सांगतो. गरुड पुराण आम्हाला असं सांगतं, गेलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यांना सुतक 13 दिवस असतं. किती? 13. सख्या चुलत भावंडांना ते सुतक 7 दिवसांचं असतं. किती? 7. आणि त्या वस्तीला ते सुतक 3 दिवसांचं असतं. किती? 3. 4थ्या दिवशी कुंकू लावलंच पाहिजे. आणि त्यातही जर व्यक्तीनं आत्महत्या केली असेल, पसायदान झालं की ते सुतक संपलं. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं सुतक कवटी फुटल्यानंतर लागू होत, कारण शास्त्राच्या नियम विधीच्या विरुद्धांगी घेतलेला तो निर्णय आहे. पण हे शास्त्र आम्ही समजून घेत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं चुकीच्या मार्गाने आमचा प्रवास होतोय. शोकांतिकाय विठ्ठल. लक्षात घ्या महाराज. आणि तदनंतर आता इथून 21 मुक्काम पंढरीश परमात्म्याचे. तसे या देहातील प्राण गेल्यानंतर या देहाचे एकूण मुक्काम 16 आणि एक अर्ध मुक्काम आहे. कोणते? या देहातील प्राण गेल्यानंतर 17व्या दिवशी या देहातील 17 तत्वांना घेऊन 2 दूत पहिल्या मुक्कामाकडे दक्षिण दिशेला जातात. कुठं? सौम्यपुरामध्ये, दुसरा सौर्यपुरामध्ये, तिसरा शालिग्राममध्ये, चौथा विचित्र भवनमध्ये, 5वा नगेंद्रममध्ये. खऱ्या अर्थानं आता आपल्याकडे मिनिटं राहिलेत 7 म्हणून शेवटच्या 2 मुक्कामांकडे येऊयात. वर्षभराचा प्रवास पूर्ण करून बाबांच्या देहाती 17 तत्व काल सायंकाळी 2 दूतांसोबत चित्रगुप्ताच्या नगरीत पोचले. तिथं पोचल्यानंतर एक दूत बाबांच्या देहाती 17 तत्वांजवळ थांबला आणि दुसरा दूत चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. चित्रगुप्ताच्या नगरीत गेल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं, तिथे एक कर्मरेषा आहे. त्या कर्मरेषेवर बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची फाईल त्या दूतानं आपल्या ताब्यात घेतली आणि तो पुन्हा तिथून चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्तानं कर्मरेषा तपासली आणि एक शेरा लिहिला. आणि तिथून तो दूत काल सायंकाळी पुन्हा चित्रगुप्ताच्या नगरीच्या वेशीवर आला आणि रात्री बाबांच्या देहाती 17 तत्व 2 दूतांचा मुक्काम गरुड पुराणा आधारे चित्रगुप्ताच्या नगरीत होता. आजचं पंचांग जर तुम्ही पाहिलं, कॅलेंडर नाही पाहिलं असेल
तर आजचा सूर्योदय हा 6:58 होता. त्या अगोदर 1.5 तास आधी बाबांच्या देहाती 17 तत्व हे 2 दूत आज सकाळी चित्रगुप्ताच्या नगरीतून यमधर्मराजाच्या नगरीकडे निघाले. गरुड पुराण आधारे या दोन्हींमधलं जे अंतर आहे हे अंतर 5.5 तासांचं आहे. आणि आज जेव्हा यमधर्मराजाच्या नगरीमध्ये ते पोचल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं तिथे एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे, ज्याचं नाव सहसा कोणी सांगत नाही. आज तुम्हाला सांगून जातो, आपण गेलं की आपली सुद्धा त्यासोबत भेट होणार आहे. आणि त्याचं नाव धर्मध्वज आहे. हा धर्मध्वज ती कर्मरेषा तपासतो आणि तो निर्णय घेतो कोणत्या दरवाजातून आत सोडायचंय. आत गेल्यानंतर गरुड पुराण मला सांगतं मध्ये एक सुवर्ण सिंहासन आहे, त्यावर यमधर्म राजा विराजमान आहे आणि बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. हे अष्टप्रधान मंडळ ती कर्मरेषा तपासतं आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने यमधर्म राजा त्या ठिकाणी 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. आणि हे वाक्य पुन्हा ऐका, या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्याशिवाय मृत्यूलोकातील कोणत्याही जीवाचा निकाल लागत नाही. हे 5 साक्षीदार कोण आहेत? पहिले साक्षीदार प्रकृती म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, किंवा सर्वाघटी राम. मग या देहात जो परमात्म्याचा अंश आहे तो या देहापासून क्षणभर तरी वेगळा झालाय का? म्हणून पहिले साक्षीदार प्रकृती परमात्म्याचा अंश आहे. दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. आम्ही दरवाजा लावून कोणतंही चुकीचं कृत्य करू शकतो, धरणी मातेपासून लपवून करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे साक्षीदार सूर्य देवता आहे, दिवसभर कॅमेरा सुरू आहे. चौथे साक्षीदार चंद्र देवता आहे, रात्रभर कॅमेरा सुरू आहे. 5वे साक्षीदार गणपती बाप्पा आहेत. म्हणून तर कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांचं पूजन केलं, त्यांना साक्षी ठेवलं जातं. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर वायुदेवतेला यमधर्म राजा बोलावून घेतो आणि वायुदेवतेसोबत या देहाती 17 तत्वांना घेऊन वायुदेवतेला पुन्हा या ठिकाणी येण्याचा आदेश असतो. आणि आज बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन वायुदेवता या ठिकाणी येते. इथं आल्यानंतर हा चाललेला ते सोहळा पाहतात आणि अंश रूपानं आज आपल्या कुळाला आशीर्वाद देतात. आणि गरुड पुराण असं सांगतं, शास्त्र पुराण आम्हाला असं सांगतं, आजच्या दिवशी जर खऱ्या अर्थानं त्यांना अंश रूपानं या कुळाला आशीर्वाद दिला, त्या कुळाला कधीही पितृदोष येत. आणि तुम्हाला कुणीही पितृदोष सांगितला, ह्या कानानं ऐका, ह्या कानानं सरळ सोडून द्या. आता इथून पुढं लक्षात घ्या महाराज, आज संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आपण परमेश्वराला विनंती करू शकतो की बाबांना तुमच्या चरणावर अखंड जागा द्या. उद्यापासून ही विनंती करता येणार नाही. याचं कारण असं आहे, बाबांच्या देहाती 17 तत्व इथं आल्यानंतर जी पावलं उमटली होती, जो देह इथून नेला होता तो देह पुन्हा आज इथं सोडतात. आणि ही 17 तत्व माघारी गेल्यानंतर आज सायंकाळी म्हणजे आज सूर्यास्तानंतर या देहाचे 3 समान भाग होतात. किती? 3. त्यातला पहिला जो अंश आहे तो प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतःच सामावून घेतो. दुसरा अंश पितृलोकात जातो. आता ही पितृलोक काय भानगड आहे? कुळीचीही कुळदेवी केली ठावी. आपण संतांना धन्यता असं देतो कारण त्यांनी आपल्याला आपल्या कुलदेवतेची आठवण करून दिली. याचं कारण असं आहे महाराज, या देहातील दुसरा अंश कुठे गेलाय? पितृलोकात. आणि आता पितृलोकामध्ये जो अंश आहे त्या पितृलोकाचे जे स्वामी आणि स्वामिनी आहेत ती म्हणजे आपली कुलदेवीन कुलदेवता आहे. आणि खऱ्या अर्थाने जर त्यांचा वरती काही वाद झाला तर त्याचा रिफ्लेक्ट पितृदोषाच्या रूपाने इथं, कारण टावर जरी तिकडं असेल रेंज इथं, मग त्यांच्यात काही गडबड गोंधळ होऊ नये आणि त्यांना पितृलोकात समाधानता प्राप्त व्हावी. कारण पितृलोक म्हणजे काय तर इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे त्यांच्या असे 3 भाग झालेत. आणि यांचा दुसरा अंश कुठे आहे? म्हणून जेव्हा आता यातही पुढे शास्त्र फार मोठं आहे, जेव्हा आपण पदर पिळत येतो, अंत्यविधीच्या वेळेस पदर पिळत येतो, बरोबर ना? का? याचं शास्त्र असं आहे की सगळ्या कुळाला आपण त्या ठिकाणी जलपिंड दान देत असतो. मग दुसऱ्या खऱ्या अर्थानं पितृलोकामध्ये इथून मागची सगळी कुळ परंपरा असेल आणि तंटामुक्तीचे मागचे काही वाद जर शिल्लक असतील त्यांच्या तिथं जुंपली, त्याचा त्रास रिफ्लेक्ट कुठं होतो? मग तिथं त्यांना समाधानता प्राप्त व्हावी म्हणून या पितृलोकाचे स्वामी आणि स्वामिनी म्हणजे आपली कुलदेवीन कुलदेवता आहे. मग त्यांच्या चरणावर गेलेल्या व्यक्तीला समाधानता प्राप्त व्हावी ही विनंती आपण वर्षाच्या आधी केली पाहिजे का नंतर? आधी का नंतर? आधी. आपल्याकडे एक नियम आहे, वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला जाता येत
हे तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलं? विनोद म्हणून नाही महाराज, जर तुम्ही वाचला असेल तर मला सांगाल, माझा अभ्यास वाढेल. फक्त एखादी गोष्ट चालत आली म्हणून तशीच पुढे चालत ठेवू नका, त्याचं शास्त्र समजून घ्या. खऱ्या अर्थानं आपण मग आधी गेलं पाहिजे का नंतर? मग खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर जर सहकुटुंब सहपरिवार आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतेला जर गेलो तर खऱ्या अर्थानं त्या पितृलोकामध्ये गेलेल्या अंशाला समाधानता प्राप्त होईल. आणि जो राहिलेला तिसरा अंश, पहिला कुठे गेला? प्रकृतीनं सामावून घेतला, दुसरा पितृलोकामध्ये, आणि तिसरा अंश पुढच्या गतीला यमधर्म राजानं दिलेल्या निर्णयानुसार जातो. पण यमधर्म राजा त्या ठिकाणी एक प्रश्न विचारतो, तुमची शेवटची इच्छा काय? हा देह आसाच्या आसा पुढे जात, कारण त्या कलर मराठीला बऱ्याचशा सिरियल सुरू झाल्यात. एक व्यक्ती काठी टेकवत टेकवत येते, स्वर्गाचं दार असतं, पुढे बाळ होऊन जातं, असं काही नसतं. ही अशी सगळी प्रोसेस आहे. आणि जेव्हा तो तिसरा अंश पुढच्या गतीला जातो तेव्हा यमधर्म राजा शेवटचा प्रश्न विचारतो, शेवटची इच्छा काय? तेव्हा तो अंश सांगतो, देवा मला जन्म नको, मृत्यू नको, तुझ्या चरणावर अखंड जागा दे. पण लक्षात ठेवा, त्यावेळेस विनंती करून उपयोग शून्य आहे, कारण कलियुगात संतांची मध्यस्थीनं मध्य मार्ग आहे. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. म्हणून या मृत्यूलोकातून तिसऱ्या अंशाला पुढची गती न देता मोक्ष स्वरूप द्यायचं असेल तर कर्म करताना त्या परमात्म्याचं नाम जर आपण आपलंसं केलं, नामाधारेच तो परमात्मा जर आपलासा केला तर त्या गतीला पुढचा अंश न मिळता मोक्ष स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर तुकोबाराय उपदेश करतात अभंगाच्या प्रथमचे. आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि मोठ्या माणसांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असावा. खरं तर महाराज आज सगळ्यांच्या रूपानं मला पाहायला मिळालं. कमी वेळेत फार पुढे जायचं होतं, विषय फार मोठा होताना आपल्याला कमी वेळेत खऱ्या अर्थानं तो पूर्ण करायचा होता. म्हणून ज्यांच्या मुखामध्ये खऱ्या अर्थानं साक्षात सरस्वती वास करते अशी महाराष्ट्रातील ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी असताना फक्त मला बोलायला वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण होतं
पण आज त्याचं खडीसाखरेत रूपांतर केलं. अत्यंत नम्रतापूर्वक बाबा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर त्यावेळी तो अंश देवाकडे एकच मागतो, देवा मला जन्म नको, मृत्यू नको, तुझ्या चरणावर अखंड जागा दे. मग लक्षात घ्या, तो अंश एक तर पुढच्या गतीला जातो किंवा मोक्ष स्वरूपाला जातो. म्हणून जरी मोक्ष प्राप्त झाला तरी त्यांची पित्र घातलीच पाहिजेत. मग पित्र कुणाची घालू नयेत? जे सदेह वैकुंठाला गेले, फक्त त्यांची पित्र घातली जात नाही, कारण 16वे ते श्राद्ध आहे. आपल्याला 16 श्राद्ध पाहिजे होती. म्हणून खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आणि बाबांच्या जीवनाचा यथार्थ प्रवास जर पाहिला तर बाबांचा देहाचा प्रवास हा नक्की देवमार्गानं पूर्ण होत मोक्ष स्वरूपाला झालेला आहे. कारण त्यांनी यथार्थपणे आपल्या जीवनाची पूर्ण परिभ्रमणा पूर्ण केलेली आहे. अंशाला शेवटी खऱ्या अर्थानं परमात्म्याचा प्रश्न आहे, पण तुम्हाला शेवटी खऱ्या अर्थानं पुन्हा जन्म मरण का नको? अविनाश खऱ्या अर्थानं येरती माईक दुःखाची जनती, नाही अदियंती अवस्थानी प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. जरी तो दुःखमूळ असेल तरी तो सोडायला आम्ही तयार का आहे? तयार नाही. मग प्रपंचात राहूनच जर परमार्थ करायचा असेल एकच मार्ग. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे. या मृत्यूलोकात राहून कर्म करताना गोविंदाच्या नामाचा छंद जोडला तरी खऱ्या अर्थानं ते स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाये, 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 विठोबा याच मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडला आणि आपलं कर्म शुद्ध असेल तर खऱ्या अर्थानं मनुष्य जिवंत कर्मानं राहतो. म्हणून तुकोबराय सांग, तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. खऱ्या अर्थानं बाबांचं यथार्थ जीवन जर पाहिलं तर बाबांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यथार्थ आपल्या जीवनाची 102 वर्षांची परिपूर्णता पूर्ण केली आणि त्यांच्या कर्म हे त्यांच्या चिरंजीवांच्या रूपानं आज यथार्थपणे आपण पाहत आहोत. आणि विषयतत्वानं 3 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे तीनही चिरंजीव असताना, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संतोषदादा पुढे जात असताना, आपल्या मायभूमीची मातृभूमीची काळ्या आईची सेवा करताना, खऱ्या अर्थानं अशोकदादा पुढे जात असताना आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये यशाचा कर्तृत्ववान आलेख, समाजकारण आणि राजकारण दोन्हींची सांगड घालताना समाजकारण हा ज्यांचा ध्यास बनलेला आहे असं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर यथार्थपणे राजाभाऊ दादांचं जीवन आहे. आणि त्या दृष्टीनं प्रवास करत असताना, शून्यातून आपलं कुटुंब उभं करताना, मग व्यवसायाचं माध्यम असेल, खऱ्या अर्थानं खरेदी विक्री कृषी उत्पन्न समिती सिन्नर असेल, त्याचप्रमाणे आपला व्यवसाय, या व्यवसायाच्या माध्यमातूनही आणि कोणताही अध्यात्मातलं कोणतंही काम असू द्या, एक फोन केला तर कधीही हात मागं न घेण्याची त्यांनी खऱ्या अर्थानं बाबांनी, चिमणराव बाबांनी त्यांना दिलेले संस्कार आणि याचा परिपाक म्हणून आज एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक आदर्श कुटुंब म्हणून आपण या कुटुंबाकडे पाहत आहोत. आणि खऱ्या अर्थानं हा वसा आणि वारसा यथार्थ पुढे नेताना बळ परमेश्वरानं द्यावं ही परमात्म्याच्या चरणावरती या ठिकाणी प्रार्थना करतो. आता सगळ्यांची शेवटी इच्छा आहे म्हणून फक्त शेवटचे 5 मिनिटं शिवचरित्राच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. कारण यथार्थपणे आपण 4 चरणांमध्ये प्रथम चरणाचा यथार्थ आणि 3 चरणांचा सरळ भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनातलं शाश्वत सत्य आहे. कारण आज आपण खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये आहोत, नळेवाडीमधून आपण उद्या मुंबईत असू, परवा परदेशामध्ये असू. जगात एकही गाव असं असेल की ज्या गावात खऱ्या अर्थानं एकही मंदिर नसेल. जगात एखादं गाव सापडेल
ज्या गावात एकही मंदिर नाही, पण या जगात एकही गाव तुम्हाला मला असं सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही. कारण जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा शाश्वत आहे, आणि जिथं मृत्यू शाश्वत आहे तिथं जन्मही शाश्वत आहे. पण या जन्म मृत्यूच्या चिरंतन साखळीमध्ये आपलं कर्म असं असावं की ज्या कर्माचा सुगंध खऱ्या अर्थानं पिढ्यानपिढ्याने युगानुयुगे राहावं. जगावं कसं हे सांगणार शिवराया आहे, आणि मरावं कसं हे सांगणार या मातीमध्ये धर्मवीर शंभूराजे आहेत. आणि या दोन्हींच्या यशाचा यथार्थ आले आपल्या जीवनामध्ये जर आपण अंगीकारू शकलो तर मला वाटतं वास्तवातलं आपलं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे मानवजी कोसळ हर समाज जर्मंद झाला. औरंगजेबाच्या सामने संभाजी राजाला आणण्यात आलं, आणि त्याच वेळेस ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला आलमगीर औरंगजेब सामने आणि उसळला कवी कला. अरे छावायो झुकेंगे नहीं झुकाएंगे कामा. आणि वसीम पुढे एकदम याद रख अल्लाह ताला के गिरफ्त में है. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं मागून आवाज आला, सबूर असद सबूर अबे बहुत पूछना है इसे. आणि त्याच वेळी आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला, संभाजी राजांच्या समोर आला. रक्ताळलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था हमें आगरा में, तब पूछा था हमने इससे क्यों रे संभा हमारा डर नहीं लगता. तब कहो तो इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काबिर ने, सच कहा था. आज तक कभी ठंडक ना मिलने दे, लेकिन अब नहीं, अब नहीं. अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब आपल्या गुडघ्यावर टेकून समोर आला. हे चित्र पाहिलं आणि रक्ताळलेले संभाजी उसळले. कवी काल शंकर गेले. कवीजी कवी आहात आपण, पाहताय ना प्रसंग बाखा. या प्रसंगावर सुचते का एखादी कविता. आणि कवी कालच पाहत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता. ही काय कविता ऐकायची मला. पण रक्ताळलेला तेजमुख राजांचं पाहिलं आणि उसळला कवी कलाश. राजन नाही राजन तो बहुत सांधे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज. राजे काय लढलात तुम्ही जंग. राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर आला. कामो आणि औरंगजेब याद रख, याद रख अल्लाह ताला का गिरफ्त में है तो. आणि त्याच वेळी औरंगजेबानं खऱ्या अर्थानं समोर नजर टाकली आणि उत्तरता झाला, याद रख संभा आज कैद में है तो हमारा, आज कैद में है. आज तक कई 30 बरस का समय निकला, ठंडक की राह संदक के साथ ना निकालने दी तूने. मगर आज याद रख 2 सवाल पूछेंगे तुझे. हे सवाल तय करेंगे मिलेंगे मात 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 या होगे रिहाई. आणि औरंगजेब उसळला. पहिला प्रश्न समोर आला, सच बता संभा, सच बता कहा है खजाना. अरे उसळला छावा. अरे खऱ्या अर्थानं हिंदुस्तानचा खजाना तू खरं गिळलास लूट, तू गिळलीस लूट. पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारखे. अनेक झंडर पासून पाहते हिंदुस्थानचा इतिहास. तुझ्यासारख्याला बोलावून भीक देतो आम्ही, घेत नाही असे घेऊ मनगटाच्या फळावर. आणि तरफडला औरंगजेब. थांबो, याद रख संभा मौत का डर नहीं तुम्हें. ए आखिरी होगा सवाल जो तय करेगा मौत की रिहाई. मंजर देखेगा तो या होगे रिहाई. आणि पुन्हा पुढचा सवाल उचलला आणि औरंगजेब उतरला. संभा 30 साल तूने मुझे जीने नहीं दिया, मेरे लोग तुम्हें शामिल होंगे. बता कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें. आणि उचलला छावा. अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे पुते आम्ही. झुंजू इथं मरू इथं. याद रख वाघाचे बतडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखे. अरे खऱ्या अर्थाने
माझ्या वडिलांनी या स्वराज्याचा अग्निकुंड असा पेटवला की खऱ्या अर्थानं उन्यापुऱ्या आयुष्यामध्ये हिंदुस्थानचा गडकोट सुद्धा वीर शुभांच्या नावानं जय जयकार करत राहिला, जय जयकार करत राहिला. आणि मग मात्र उसळला आता खऱ्या अर्थानं औरंगजेब आणि उत्तरता झाला, ले जा ले जा ले जा उसे हमारे नजरों के सामने से निकाल दो इसकी आंखें, हे आंखें जलाते हैं मैं काट डालो इसके जबान, हे जबान बोलती बहुत काट डालो इसके पैर जिसने टेके घुटने नहीं हमारे सामने. सजेचा अंमल सुरू झाला. प्रसंग बाकापास न्यात खऱ्या अर्थाने वेळेची कमतरता, पण शेवटची वाक्य औरंगजेबाची मात्र मृत्यू झाल्यानंतरही संभाजी राजांचं महात्म्य सांगणारी आहे. अरे शंभू राजांच्या 40व्या दिवशी कोसळल्यानंतर तो औरंगजेब गुडघ्यावर टेकून समोर आला आणि खुदाकडे पाहत उत्तरता चालता, संभा सचमुच खुदा का नेक बंदा था. हमने आंखें निकाल दी उसकी, मगर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं फैला उसका रहमत के हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, मगर नहीं टेका उसका घटना हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. अल्लाह होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हाथ लौटना पडेगा तर हल्ल. माझ्या संता धनानं ते भाग्य मिळून दिलं नाही. अरे औरंगजेब याच मातीत गाडला गेला, पण माझा राजा मृत्यूनंतरही 393 वर्ष इतिहासाच्या पानात मात्र स्वतःला आदरा मर करून गेला. तू का म्हणे का मरणची स्तरे उत्तम नियोजित वेळेत 4 चरणातील प्रथम चरणाचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या उगाच जर चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या. आदरणीय सोनवणे बाबा आणि या मातीला खऱ्या अर्थानं लाभलेला परीस आदरणीय बाबा, खऱ्या अर्थानं आदरणीय विलास बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. अत्यंत गोड अशी दादा खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर अध्यात्म विचार पोहोचवणारी ही सगळी मंडळी आपण सर्वांच्या चरणावर आणि विशेषतः 3 डिसेंबरला आपल्याकडे आलो होतो आणि आज खऱ्या अर्थानं पाहुणे मंडळींच्या रूपानं त्यांचं या ठिकाणी झालेलं येणं अत्यंत गोड अशी दादा सिस्टम आहे. दादांसह खऱ्या अर्थानं मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. जाताना खऱ्या अर्थानं बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत अर्पित करत असताना महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी कळकळीची विनंती करतो. मी वर्षश्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही अशी कुणाच्या डोक्यात जर खुडचट संकल्पना असेलच तर येताना मध्ये मला 3 ओढे लागलेत. त्या संकल्पनेचं गाठोडं माझ्याकडे बांधून द्या, मी एकदाच नेऊन टाकून देतो. याचं कारण आहे महाराज. मला सांगा पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. भोलेनाथ. भोलेनाथांपासून जी परंपरा आहे ते भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्त दादा त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा ज्ञानदेव रचिला. म्हणजे वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत. या परंपरेमध्ये जगन्नाथपुरीपासून 6 मैलावर असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी हा प्रसाद एकदा नाही 2दा ग्रहण केलाय. मग जर त्यांनी 2दा ग्रहण केला असेल, आपण ते नाकारणारे कोण आहोत? म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. काही म्हणतील महाराज मी खात होतो किंवा खात होते, पण काशीला गेल्यापासून खात नाही. काशीखंड ग्रंथ स्कंद क्रमांक 3 हे मुस्लिम समाजामध्ये एक नियम आहे. हजला गेलं की परत मागं यायचं नाही. आणि हिंदू शास्त्रात नियम आहे काशीला गेलं का परत मागं यायचं. आता काशीला गेल्यानंतर तुम्ही सुनेसाठी लाटणं पळपटाई आणलं आणि तुम्ही नातवासाठी खेळणी आणली. म्हणजे तुम्ही काशीला देह सोडायला गेले, तुम्ही दर्शन घ्यायला गेलते म्हणून महाप्रसाद घ्यायला हरकत. आणि हेही जर कुणाला पटलं नाही तर फक्त 2 मिनिटं एकच विचार करा. जेव्हा उद्या आपलं पुण्यस्मरण असेल आणि रोज सकाळी जी टीम आपल्याबरोबर चहा प्यायला 15-20 जण असतात, हे सगळे असे इथं आले, कीर्तन सुरू झालं, कीर्तन संपलं आणि उठून न जेवता निघून गेले, वरून आपल्याला कसं वाटेल? कमीत कमी आपल्या वेळेस तरी कोणीतरी जेवायला थांबावं. म्हणून तरी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी नम्रतेची विनंती करतो. आपण सर्वांच्या चरणावर ऋण व्यक्त करतो. आदरणीय राजाभाऊ खऱ्या अर्थानं मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो आणि आपल्या कार्याला परमात्म्यानं अखंड खऱ्या अर्थानं बळ द्यावं. बाबांचं पुण्य आपल्या रूपानं यथार्थपणे या मातीमध्ये बहरावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जर कुणाचं नाम मूल्यक राहिलं असेल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करेल.
माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेळे वाकुळे होत करा नाही उच्चारिला अधिकार मे आकुरा तुका मन ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अगदी 2 मिनिटात श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. कोणी आपली जागा सोडायची नाही. स्वर्गीय चिमणराव अमृता सहाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये सुंदर असं विवेचन केलं ते हरिभक्त परायण निलेश महाराज कोरडे यांना मी दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सहाने परिवाराच्या वतीने आणि आमच्या नळवडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. आदरणीय बाबांच्या श्राद्धाच्या निमित्ताने या सहाने कुटुंबियाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी संगमनेर, अकोला, सिन्नर या 3ही तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा या सर्व क्षेत्रांमधील अनेक नामांकित मान्यवर आणि आपण सर्व स्नेहांकित या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपलं सर्वांचं या ठिकाणी दुःखद अंतकरणाने स्वागत करतो आणि 2 मिनिटात आलेल्या सर्व मान्यवरांचं नाव उल्लेख करतो आणि 2 श्रद्धांजल्या होतील एवढं आपणास कळवतो. आपण कोणी आपली जागा सोडायची नाही. प्रथमतः या ठिकाणी भारतशेठ वरपे, विलासराव वरपे, कैलासराव शेळके, जगन पाटील बाबड, पोपटराव शिरसाट, ॲडव्होकेट गुंजाळ साहेब, रवींद्र शेळके, गोपाळा शेळके, भारतशेठ दराडे, शिवाजी विठोबा खैरनार, संपत अण्णा खैरनार, बाबासाहेब उगले, कॉम्रेड कारभारी शंकर उगले, कासरवाडीचे सरपंच सुनील सांगळे, राजू शेठ शेळके, सचिन शेळके, विठ्ठलराजे भोसले, रावसाहेब पाटील आढाव, विजू शेठ जाधव, त्याचप्रमाणे मस्के अण्णा, अरुण शेठ वाजे, करपे बाबा, बंडूनाना बाबड, ज्ञानेश्वर ढोली, RK प्लास्टिक कंपनीचे मालक, कृष्णा नायकवाडी आदी करून सगळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी राजाभाऊच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी दुःखद अंतकरणाने या ठिकाणी स्वागत करतो. स्वर्गीय बाबांच्याबद्दल बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या वेळी, बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर राजाभाऊ आणि यांच्या कुटुंबियांनी राम मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या कार्यक्रमात बाबांच्या अंत्यविधी, दशक्रियेत आणि आजच्या श्राद्धात बाबांविषयी संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. बाबांचा जीवन प्रवास पोहोचलेला आहे. मी अधिक वेळ न घेता आदरणीय बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय कैलास पाटील शेळके यांना विनंती करतो. बाबांना आपण अल्पशा शब्दात या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. कैलास दादा शेळके. यानंतर बाबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपल्या भोजापूर खोऱ्याचे नेते आदरणीय बंडूनाना बाबड. कैलासवासी चिमणबाबा सहाने यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. त्यांच्या जाण्यानं सहाने परिवार असेल, यादव परिवार असेल, घोले परिवार असेल, संगमेर, अकोले, सिन्नर तालुक्यात आले सर्व पाहुणे, नातेवाईक सर्वांच्या वतीनं मी दुःख व्यक्त करतो. आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व चिमणबाबाच्या रूपाने आपल्यातून निघून गेले. त्यांचे 3 मुलं, 2 मुली, नातवंड, एक आदर्श असा परिवार जावई असतील. या परिवारामध्ये साधारण 10-15 वर्षापासून जवळून राजाभाऊचा संबंध आला. राजाभाऊ एक असं आदर्श व्यक्तिमत्व. या ठिकाणी प्राध्यापक निलेश महाराज कोरडे एक आदर्श असं व्यक्तिमत्व. त्यांनी चांगल्या पद्धतीने कीर्तनातून माहिती दिली. माणूस गेल्यानंतरचा 1 वर्षाचा प्रवास महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीत सांगितला. भरपूर त्यांनी आपल्यासारख्यांना माहिती दिली. आणि कुणी बी ज्या रूढी परंपरा चुकीच्या असतील त्याला त्यांनी प्रखरपणे विरोध करून प्रत्येकानं आदर्श असं जीवन जगावं
असा एक चांगला मार्ग दिला, निश्चित त्यांना मी धन्यवाद देतो आणि कैलासवासी चिमण बाबांच्या आत्म्याला परमेश्वर चिरशांती अशी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, धन्यवाद दादा. या सहाने परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आदरणीय अरुण शेठ वारुंशे आणि नारायण शेठ वाजे हे उपस्थित झाले. मी त्यांचं या ठिकाणी दुःखद अंतकरणाने स्वागत करतो. यानंतर आदरणीय नाना. आज 1 वर्ष झाले या गावातील वयोवृद्ध तपवृद्ध आध्यात्मिक सामाजिक सार्वजनिक क्षेत्रामध्ये या परिसराला फार मोठा असं वटवृक्षासारखी सावली आणि मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय चिमणराव अमृता सहाने उर्फ दादा हे आपल्यामधून निघून गेले आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, महाराजांनी या ठिकाणी आपल्याला अत्यंत सुंदर असं कीर्तनातून मार्गदर्शन केलं. खरं तर शिवचरित्र हे कीर्तनातून सांगण्या इतकं छोटं नाही, फार मोठं आहे आणि त्यांचा अभ्यास पण मोठा आहे. त्या विषयाने ते स्वतंत्रपणाने 1-2 तास शिवचरित्रावरती बोलू शकतात. परंतु तरीही त्यांनी या ठिकाणी ज्यांच्यामुळं हा धर्म टिकला, देश धर्म आणि या ठिकाणी आपली माती या ठिकाणी आपली ह्या ठिकाणी आपल्याला स्वधर्माने आणि संस्कृताने वाढण्याची या ठिकाणी जी काही ताकद आणि हिंमत छत्रपतीमुळं मिळाली ते उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. खरं तर चिमणराव बाबा हे वयपरत्वाने गेलेले आहे, परंतु त्यांनी आपलं कुटुंब उभं करताना त्यांची सर्व मुलं, त्यामध्ये आमचे मित्र राजाभाऊ यांना तो मार्ग आणि त्यांना ते चांगल्या प्रकारचा संस्कार या ठिकाणी देऊन गेले. त्या माध्यमातून आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात त्यांचंही नाव मोठं आहे, काम लौकिक मोठं आहे आणि त्या माध्यमातून ते सातत्याने कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं चांगला ठसा काम उभं करत असतात. तीच खऱ्या अर्थाने बाबांची या ठिकाणी आजही आपल्याला जाणीव होऊ देत नाही. त्याचं कारण राजाभाऊ हे सातत्याने आपल्यामध्ये सक्रिय असतात. खरं तर कुटुंबात आई गेल्यानंतर ह्या वडिलांनी, आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडल्या. ते गेल्याने ह्या परिवाराला फार मोठं दुःख झालं आहे. ते सहन करण्याची परमपिता पांडुरंगाने त्यांना शक्ती दिली आहे. ती ह्याही पुढं देत राहो अशी मी परमपिता पांडुरंगाच्या भगवान पाताळेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद नाना. या ठिकाणी बाबांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय कॉम्रेड कारभारी दादा उगले यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आदरणीय कारभारी दादा उगले आणि तत्पूर्वी दादा स्टेजवर येईपर्यंत आदरणीय विठ्ठलराजे भोसले यांना विनंती करतो बाबांना श्रद्धांजली व्हायची. उपस्थित मान्यवर, आज या ठिकाणी आमचे परमस्नेही, आमचे सहकारी राजेंद्र भाऊ सहाने यांचे पिताश्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी चिमणराव सहाने पाटील यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री आदरणीय नामदार माणिकराव कोकट साहेब यांच्या वतीनं, सिन्नर तालुक्याचे युवा नेते आदरणीय उदयजी सांगळे यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आमचे बंधू आदरणीय चिमण अमृता सहाने यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व सज्जन, या निमित्तानं माझ्यासह आपल्या सर्वांचे परमार्थ मार्गदर्शक हरिभक्त परायण कोरडे महाराज यांचं कीर्तन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं. त्याप्रती त्यांना धन्यवाद अर्पण करतो. आणि महाराज तुम्ही बसेले म्हणून थोडंसं बोलण्याचं धाडस करतो. त्याचं कारण असं, 16व्या शतकामध्ये एकनाथाने ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं आणि त्यानंतर खाली एक टीप लिहून ठेवली का यानंतर संबंधित आवृत्तीमध्ये कोणीही वेलांटी, उकार, मात्रा
कोणत्याही प्रकारचा जर बदल केला तो सुंदर अशा शालीला फाटक्या घुंगडीचं थिगळ होईल. आणि म्हणून इतकं सुंदर कीर्तन या ठिकाणी तुम्ही केलं. आता त्यानंतर आम्ही आमचं मनोगत व्यक्त करणं, श्रद्धांजली व्यक्त करणं, खरं म्हणजे ही फाटकी घुंगडीच आहे असं मी नम्रपणे विदित करतो. तरी परंतु ती तुम्ही आपण मान्य करून घ्यावी ही आपल्या चरणी नम्रतेची प्रार्थना. या परिवाराबद्दल बोलत असताना खरं म्हणजे 125 वर्षाचे असलेले माझ्या परिवाराचे ऋणानुबंध. या परिवाराचे जे मामा होते ते मानुरीला म्हस्के परिवार. बाबूराव बळवंत म्हस्के हे या परिवाराचे मामा. आणि बाबूराव बळवंत म्हस्केंना माझी थोरली मावळून दिलेली होती. असे 125 वर्षाचे ऋणानुबंध अजूनपर्यंत आम्ही दोनही परिवारांना टिकून ठेवलेत. हे 5 भाऊ, 1 बहीण आणि 1 सावत्र भाऊ जिजाबा सावळेरा, असं एक कर्तृत्वान कुटुंब 80-90 वर्षापूर्वी या परिवारातले थोरले बंधू रामचंद्र दादा हे मुंबईला राहिले. तिथं त्यांनी व्यवसाय केला. त्या अनुषंगाने मागच्याही पिढीवर त्यांनी संस्कार घातले आणि त्या संस्काराचा परिणाम म्हणून 5ही कुटुंबातली मुलं आज कर्तृत्वान झालेली दिसतात. खरं म्हणजे ही जुनी पिढी. चिमणदादाचं व्यक्तिमत्व समोर असताना 2 टांगी धोतर, 3 बटनचा शर्ट, डोक्यामध्ये टोपी, उत्तर कालखंडामध्ये जॅकेट आलं, पहिलं नव्हतं, आणि अतिशय सज्जन माणूस. आणि अशी ही जुनी पिढी, ज्या पिढीनं आमच्यावर संस्कार घातले, आमच्या जीवनाचा अर्थ त्यांनी समजून सांगितला, त्याचा आम्ही सातत्यानं विचार केला, स्वीकार केला आणि जीवन जगण्याचा प्रयत्न केला. कारण चांगलं जगायला त्रास जास्त आहे. मर्यादा सोडून वागायचं ठरलं तर त्याला काहीच अडचण नाही. पण आपण कोण आहोत याची जर जाणीव त्यांनी ठेवली आणि आपण जे जगतो, बोलतो, वागतो याच्याबद्दल सामाजिक प्रतिक्रिया कशा उमटतात हे जर जवळून ऐकलं तर मला वाटतं निश्चितपणे या जुन्या पिढीने संस्कार घातलेल्या पद्धतीनुसार आताची तरुण पिढी राहील. म्हणून या पिढीने जे काही आमच्यावर संस्कार घातले, परिवारावर घातलेत, त्यांचा आदर्श ठेवून आम्ही सदैव जगण्याचा प्रयत्न करतो. तुमचा जास्त वेळ न घेता जाता जाता निळोबरायाच्या शब्दात जर सांगायचं ठरलं तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेने मार्गे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. अशा पद्धतीने या जुन्या पिढीने जे काही संस्कार घातले, जे काही मार्गदर्शन आम्हाला केले, त्या पद्धतीनं जर आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला, नवे त्यांच्यातला जो काही चांगला गुण आपल्याला भावला असेल तो गुण घेऊन आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. म्हणून जाता जाता दादांच्या बाबत बोलायचं ठरलं तर एक सज्जन मुलगा, सज्जन मित्र, सज्जन भाऊ, आदर्श पिता, आदर्श आजोबा, अशा पद्धतीचं एक चांगलं जीवन जे काही दादा जगलेत, दादांच्या कर्तृत्वाला, दादांच्या नेतृत्वाला, दादांच्या दातृत्वाला मी माझ्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या कर्तृत्वास विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. बाबांच्या या दुःखात सहभागी होण्यासाठी सिन्नर मार्केट कमिटीचे सभापती आमचे मित्र आदरणीय गणेश शेठ घोलप, त्याचप्रमाणे सिन्नर मार्केट कमिटीचे उपसभापती आमचे स्नेही आदरणीय संजय पाटील खैरनार, त्याचप्रमाणे समृद्धी पतसंस्थेचे वाय चेअरमन अरुण शेठ शेळके, या ठिकाणी सर्वांनी सामुदायिक श्रद्धांजलीसाठी पसायदान होईल. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचे. नारायण शेठ वाजे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांच्या या ठिकाणी दुःखद अंतकरणाने या ठिकाणी स्वागत करतो आणि सामुदायिक पसायदानासाठी सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यत्मे तो शावे, तो शो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाडो, भूतास परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचल तो थे लावो प्राणी जात, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्थ भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अरणव पियुषांचे, चंद्रमेजे अलांचन,
मार्तंड जे तापहीना जे सर्वै सदा सज्जनो सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय ओवाय एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला.